छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून नावलौकिक मिळवलेला किल्ला म्हणजे किल्ले शिवनेरी. या भूमीला शिवजन्मभूमी म्हणून ओळखले जाते. पुण्यापासून जवळपास 105 किलोमीटर अंतरावर जुन्नर शहराजवळच हा किल्ला असून याला शिवजन्मभूमी म्हणून ओळखले जाते. 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म येथे झाला. शिवजन्मामुळे पावन झालेल्या भूमीला इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडत असून याची समुद्र सपाटीपासून उंची 3500 फूट आहे. पण या किल्ल्याची चढाई सोपी आहे. आकाराने शिवपिंडीसारख्या दिसणाऱ्या या किल्ल्याला पाहण्यासाठी देश आणि परदेशातून सुद्धा लोक भेट देत असतात. या किल्ल्यावर गडप्रेमींना बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. या किल्ल्याला नैसर्गिक ताशिवकडे आहेत. त्याला तटबंदी केल्याने हा किल्ला जिंकण्यास कठीण असा होता. किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी 7 प्रमुख दरवाजे पार करावे लागतात. हेच दरवाजे किल्ल्याला अभेद्य बनवत असतात. हे दरवाजे वेगवेगळ्या राजवटींमध्ये बांधण्यात आलेले आहेत. हे 7 दरवाजे पुढील प्रमाणे आहेत. पहिला दरवाजा हा महादरवाजा, दुसरा गणेश दरवाजा, तिसरा पीर दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, 5वा शिपाई दरवाजा, 6वा कुलूप दरवाजा आणि 7वा दरवाजा म्हणजे कुलाबकर दरवाजा, मेना दरवाजा. गडाच्या काही पायऱ्यात चढून गेल्यानंतर प्रथम आपल्या नजरेस जो पडतो तो महादरवाजा. हा गडावरील पहिला दरवाजा आहे. महादरवाजाची बनावट ही पेशवेकालीन आहे. महादरवाजाला 2 मोठे बुरुज आहेत. शिवाई देवीचे मंदिर. जिजाबाईंनी याच देवीला आपल्याला मुलगा व्हावा म्हणून नवस केला होता आणि याच शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं. 5वा दरवाजा चढून मधून आत गेल्यानंतर उजव्या बाजूने शिवाई देवीचे मंदिर लागते. हे मंदिर कातळ कड्यांमध्ये आहे. मूर्ती अतिशय सुंदर आहे. गडाचे सर्व दरवाजे पार करून आल्यावर डाव्या हाताला लगेचच लागतो तो अंबरखाना. या अंबरखान्याचा वापर पूर्वी काळी धान्य ठेवण्यासाठी केला जात होता. जवळपास 7000 लोकांची व्यवस्था या किल्ल्यावर केली जायची असे सांगितले जाते. पण तो पडलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतं. पण त्याचं बांधकाम कसं असलं गेलं पाहिजे याचा अंदाज नक्की येथे येतो. गंगा जमुना टाकी. शिवनेरी गडावर पिण्याच्या पाण्याच्या भरपूर टाक्या आहेत. या 2 प्रामुख्याने ओळखल्या जातात, त्या म्हणजे गंगा आणि जमुना. शिवकुंज. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे स्मारक आहे ज्याला शिवकुंज असे म्हटले जाते. शिवाजी महाराजांसोबत जिजामाता यांची पण मूर्ती पाहायला मिळते. शिवाजी महाराजांचा जन्मवाडा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या इमारतीमध्ये झाला ती इमारत पाहायला मिळते. ही इमारत 2 मजली असून अत्यंत सुस्थितीत मध्ये आहे. खालच्या मजल्यामध्ये एक खोलीत पाळणा दिसून येतो. इमारतीच्या भोवती बागकाम केलेलं आहे. बाजूलाच आणखीन बऱ्याच इमारतींचे अवशेष दिसून येतात. त्या काळातील हमामखाना म्हणजे स्नानगृह आजही आपल्याला पाहायला मिळते. बदामी तलाव. गडाच्या मध्यभागी इमारतीच्या जवळ एक तलाव आहे. त्याला बदामी तलाव असे म्हणतात. पाण्याची पातळी समजण्यासाठी त्याला मधोमध खांब दिसून येतो. तसेच या तलावाला 2 कमानी असलेल्या देवड्या सुद्धा आहेत. गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इथूनच केली जात होती. कडेलोट टोक. गुन्हेगारांना शिक्षा म्हणून पूर्वीच्या कडेलोट केला जात. हा कडेलोट गडाच्या उंच कड्यावरून केला जात असे. असंच कडेलोट टोक बदामी तलावाच्या थोडे पुढे गेले की आहे. याची उंची जवळपास 1500 फूट आहे.